तर नमस्कार मित्रांनो, आज माझा पहिला ब्लॉग आहे. आजपासून मी ब्लॉगिंग ह्या गोष्टीला सुरू करणार आहे. आणि माझे ब्लॉग्स म्हणजे कसे असणार आहेत, काही मोठे ब्लॉग असतील, काही नॉर्मल ब्लॉग असतील. कारण अजून घरातल्यांना माहिती नाही आणि परमिशन नाही गाडीने बाहेर जायचं. आज माझ्या मित्रांसोबत प्लॅन आहे बाहेर जाणं. ते मी पुढे नक्की सांगेन कसं काय जायचं आहे, ते कुठे जाणार आहे. तर मला सपोर्ट करा आणि आजपासून या ब्लॉगला नवीन सुरू करूया. आणि मित्रांनो भेटायला चाललो आहे. हळूहळू करून सगळे एक्साईट जुळतील. तर पुढे मी अपडेट्स देत राहतो. आत्ता आपण आलो घराखाली. माझ्या घराखाली मी आलो आहे. नशीब कोण बघत नाही वरतून. गाडी वगैरे इथे माझी गाडी लागते, पाठी पार्किंग आहे. पण मी गाडी माझी ठेवले लपवून. सकाळी सांगितले मी जातो आहे ट्रेननी, पण आमची होणार आहे बाईक राईड. म्हणजेच हा व्लॉग असणार आहे मोठं व्लॉग. तर पुढे बघूया. ही आहे माझी गाडी. हिला सुखरूप इथे मी ठेवलं आहे. जर चुकूनही माझ्या पप्पांचं वगैरे लक्ष गेलं असता की गाडी इकडे का लावली आहे, तर माझी वाट लागली असती. तर गाडीला आता आपण करूया कोल्ड स्टार्ट आणि पुढे भेटूया डायरेक्ट आपण आपल्या मित्रांना तेव्हाच. आता म्हणजे आम्ही पेट्रोल वगैरे रात्री भरून घेतलं आहे. फक्त आता आम्ही ज्या मार्गे जाणार आहोत, काही जण बोलतात की त्या मार्गाला रोड खराब आहे. तर आम्हाला चेक करायचं होतं नक्की कुठून जायचं आहे. कारण आम्हाला तोच रोड चूज करायचा होता. कारण तिकडे चांगले सिनरीज होते. पण लोकांचं म्हणणं आहे की होणार नाही, कारण तिकडे रस्ता खोदून ठेवला आहे. तर आपण पुढे बघूया. आणि आज थंडी पण खूप आहे. नेमकी आजच पाहिजे होती जेव्हा आम्हाला जायचं होतं. तर भेटूया पुढे ब्लॉगमध्ये सगळ्या मित्रांसोबत. तर बघत राहा. चला आता करूया आपण. थोडा ह्यामध्ये व्हॉईसचा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण आपल्याकडे अजून एवढे इक्विपमेंट्स नाही आहेत. नवीन सुरुवात आहे तर थोडा अँगल सेट करायला प्रॉब्लेम होऊ शकतो. थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. आता आपण शाळेतल्या मित्राकडे जाणार आहे माझ्या, कारण त्याने सगळा हा प्लॅन केला आहे. जास्त तर मित्र त्याचेच आहेत. कोण तो आधी ढोलपथकला जायचं, पण त्याच्या अभ्यासामुळे त्याने आता त्याचा तो ढोलपथक सोडला आहे. पण त्याचा ढोलपथकमधला एक मित्र आहे आणि त्याच्या कॉलेजमधले बाकीचे मित्र आहेत. माझा फक्त एकच मित्र आहे कॉलेजमधला. त्याला पण बोललो चल आमच्यासोबत, त्याला पण आवड आहे ट्रॅव्हलिंगची. त्याने त्याच्या मित्राला पण घेतलं. मागच्या वेळी आम्ही एक भीमाशंकर राईड केलेली, पण तेव्हा मी व्लॉगिंग सुरू नव्हती केली. करणार असं फक्त बोललेलो. तर ह्यावेळेस फायनली स्टार्ट केलं आहे आपण. अजून आपल्याकडे माईक वगैरेचे हे नाही आहे, तर हवेचा आवाज वगैरे जास्त येऊ शकतो व्लॉगमध्ये. पण मग नंतर मी ट्राय करीन का तो हवेचा साऊंड कमी करू शकेल. आजकाल आमच्याकडे जाम रस्त्याची कामं चालू आहेत. मग असं गल्ल्यातनं जावं लागतं आहे आम्हाला. हा रोड जास्त कुणाला माहिती नाही आहे, तर कुठच्या साईडला निघतो. तर लोक पूर्ण पार स्टेशनसाठी फिरून जातात. मी जिकडे चाललो तिकडे आत्ता. हा थोडा गाव टाईप एरिया आहेत आमच्याकडे. गावच पकडा हा. मोस्ट ऑफ लोक ह्या शहराला गावच बोलतात. पण आता फिलहाल डेव्हलपमेंटमध्ये चालली आहे, चांगली डेव्हलप होत चालली आहे. बघू.
आपण लोक पोचलो माझ्या मित्राच्या सोसायटीमध्ये. मित्राला पिकअप करू इकडनं आम्ही तिघंजणं सोबत असणार आहे. बघू तर कुठून तो बसला आहे. तर आता मित्राला वरून खाली बोलवलं आहे मी त्याच्या घराखालून. त्याच्यात तर काय होणार नाही. तर ही आहे पहिली आपली बाईक पार्टनर माझी SP 125 आणि दुसरी आपली पार्टनर आहे ही एक्सपल्स जो माझा मित्र चालवणार आहे. हा माझा शाळेतला जिगरी मित्र आहे. येणारच आहे आता जस्ट खाली. त्याच्यानंतर आम्ही अजून एका मित्राला भेटू, एकाला पिकअप करू, त्यानंतर जाऊ बाकीच्या मित्रांना भेटायला. तर पुढे बघत राहा ब्लॉगमध्ये. अजून खूप काही असे जर आम्हाला आमच्या ज्या रूटने जायचं आहे त्या रूटने जायला भेटलं तर खूप सिनरीज भेटतील बघायला आणि ते मी तुम्हाला नक्की दाखवून. आणि त्या रूटची काय हालत असेल ती सुद्धा मी तेच बोललो नशीब हा नाही हा आपला ट्रिप पार्टनर आहे माझा मित्र. कॉफी घेऊन आला मी बंदा सर्विसला पाहिजे. तुला प्यायचे? नाही पकडतो. हो तोंड बघून घ्यायचा. हे सांभाळ बघ, सांभाळ बघ भाई, ओजी सांभाळ. अरे भाई पैशावाली माणसं भाई. आउटफिट बघा दिसत नाही, नंतर दाखवू ह्याचं आउटफिट. लाईट आपल्याकडे कमी आहे. काय बोलतो हा चांगला वाटतं की बघा. हा त्याचा मित्र आहे बिल्डिंग मधला. त्याच्याच कपड्यात ह्याचेच ढापलेत. मी सुद्धा जॅकेट ह्याचाच ढापलं. ह्याचं की ह्याचं तुझं सगळं तुझं आहे. ह्याने तुझं ढापलंय. हायने घातलं काय? हां भेटत राहू पुढे. अजून आहे आता पूर्ण कसं उचलायचं हा चांगला वाटतो. क्रेझी आलंय हा आमचं. अरे हे पार्सल कॉफी बॉटल. दिस इज अवर नेक्स्ट पार्टनर. हे हाय बोल रे. ब्लॉग करतो काय? हो हॅलो बोल. आज बरोबर सुरू ब्लॉग. ह्याची आंघोळ करून आले तुम्ही लोक? ऑफकोर्स भाई. अच्छा माउंट ॲडजस्टेबल माउंट आहे भाई. जाम कष्ट केलेत. हे आपलं थर्ड बाईक. मी काय बोलतो बाईक पार्टनर. अजून भेटणार आहेत लोक. पुढे बघत राहू कसे काय होतात. आता हे चेहरे तर सारखे दिसतील आपल्याला. ते अजून मी रिव्हील नाही केले आपण कुठे चाललो. नंतर सांगायचं का की डायरेक्ट पोचल्यावर दाखवायचं. नंतर चला मग भेटूया. बाय करा. पुढे आता बाकीचे मित्र अजून किती जण आहेत रे भेटायचे? 2 3 4 5 जण आहेत. अजून 5 जण राहिले. 6 7 हा नाही हा कामावर चाललंय. आता आपण 7 जण अजून भेटायचे आहेत. हे तर 3 रायडर झालेत. अजून 2 रायडर बाकी आहेत. एक माझा मित्र आणि एक बाकीचे ह्याचेच मित्र आहेत. हाच मेन आहे. ज्याचे मित्र ज्यांनी प्लॅनिंग केलं तो हाच माणूस आहे. चल भाई चल. तर नमस्कार मित्रांनो. आपले सगळे मित्र आलेले असतात. फक्त निघायची वेळ आहे. मग भाई फुल ब्लॉगिंग. तर हे आपले सगळे पार्टनर आहेत. हा माझ्या कॉलेजमधला मित्र. हे आर्यनचे मित्र आहेत. नमस्कार. ए हाय बोल रे चल. हा होता तो रॉयल इन्फिल्डवाला. नमस्कार. हा ढोल पथक मधला मित्र जो बोललेलो. आता एक मेंबर गायब आहे. कुठे गेला? ओके नाही SP 125 आता आपले सगळे मॉडेल आहेत. ये दुसरी आपली एंटर एक्सपल्स. अरे भीमाशंकरवाली करून ती वाली आहे. वरचं काढलं मग. हे आमचे ओरिजिनल आहेत. 1 2 3 4 5 आणि हा 6. आम्ही लोक गेलो भीमाशंकर ट्रिपला. तर आता पुढे भेटूया आपण. त्याला लावून करायचं असतं. करणार आहे ना. थांब ना जरा. आता हाताने करतोय ना. नवीन सुरुवात आहे जरा. मग ही माझी बहीण सोबत आहे. ही पण नवीन आहे. तर चला निघूया आता. बोल रे. सबको जय श्री अल्लाह गाइस. जय श्री जीजस. यसू 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 तेरे आता बोलो गाली बोलने देगा. मी टेलर आहे. अरे उसके पीछे पीछे रहे ना. मैं है पीछे के साइड.
उसके उसके साथ रे कनेक्ट रहने का काम कर। 125 सीसी है, कम नहीं है। हाँ तो मैं तो चला लेगा मेरा टेंशन मत ले तू, वीडियो चालू है, गाली मत दे, मी तेरे को देगा काय आपण फॅमिली ऑडियन्स आहे भाई ह्याने फॉगलाईट लावले, माझ्यालाच नाही फॉगलाईट. चला भाई आपले सगळी माणसं पुढे गेली आहेत. आमच्याकडे आता एक एक असे ब्लॉगर बनतील ना, जाम कॉन्टेंट भेटणार आहे. अरे माझ्या भीमाशंकरला पण भेटला असता, पण तेव्हा स्टार्ट नाही केली ना ब्लॉगिंग. तेव्हा जास्त काय इक्विपमेंट नव्हते, आता माऊंट तरी घेतलं आहे. मला अजून पण भीमाशंकरची जाम आठवण येते भाई. जे मजे केलेत आपण 3 दिवस, 3 दिवसाची राईड चालली, खूप मजा आली. अजून एन्जॉय केलेलं. थांब ना, नेक्स्ट रेनिंगला पण जाऊ आपण कुठे तरी. कोकणात बाई त्याचं टेन्शन नाही. कोकणात बाईक राईडनी थोडं कष्ट आहे, त्यावरनं मम्मीला पटवेलच मी कसं तरी. तेव्हा आपल्या सगळे 4च गाड्या होत्या ना, 3च होत्या. चांदेकर एक होतं ना. हां बरोबर. ह्याला मी माझी गाडी दिली ना, मी एक्सप्रेस घेतलेली आणि आपल्याकडे क्लासिक होती. काहीतरी कमी दिसते, साईने क्लासिक नाही घेतली म्हणून. ईशा आई बोल. आता दिसणार नाही काय काय. माझे तर नेक्स्ट इयरचे पूर्ण प्लॅनिंग झालेत ऑलरेडी, फक्त परमिशन नाही. परमिशन मम्मीकडे घ्यायला गेलं, मम्मी डायरेक्ट तोंडावर बोलेल गप घरात बस, काय गरज जायची. तेव्हा पण असं सांगून जायला लागेल का मी बसनी चाललोय, ट्रेननी चाललोय, असं चाललोय तसं चाललोय, तेव्हा कुठे सोडेल ती मला. मम्मी नाही येते बोलती, तिला येत आहे ते 2 मिनिटं थांबलेलं काय होती. आपला अंश आणि हा आपलं सर्व्हिस थांबलेले, पुढे चाल येतील ते. हां येतं, तो पण आहे पाठोपाठच आहे. जर कुठे टर्निंग असेल ना तिकडे थांबू. प्रांजलीला ना, हां डायरेक्ट तिकडे. अरे भाई आम्ही शाहीवाले पळवते भाई बिंदास. एकदम मला भीतीच नाही पेट्रोलची, एकदम मला सुसाट घेतोय. सगळे गाड्या पुढे निघाले होता.
जनरली हा मॅजिकवाला लागतो ह्याला एक दिवस हेलिकॉप्टर माणसं अशी बघतोय ए भाई लोक आलेत ये आम्ही आता पोचले आमच्या पहिल्या स्टॉपला प्रांजली हॉटेल इकडचं मिसल एकदम भारी भाई ट्राय करा आणि याची राहिले भाई मग तुम्ही पाठून पुढे आलो ते कुठे राहिले एवढे दिशा आणि अजय आणि दिशा दिस इज द हॉटेल प्रांजली हॉटेल काय माहिती मग इकडे कधी पण मुरबाड साईडला आलात इकडे स्टॉप नक्की घ्या मिसळ खायला इसके पास लाइसेंस नहीं हाँ मालूम है ये विदाउट लाइसेंस है बाकी अपन सब लाइसेंस वाले इसलिए बीच में मैं फ्री प्रमोशन करते हैं सिटी वाले एरिया पे प्रमोशन अरे गाड्या आम्हाला लागत नसते इथे आता गाडा मेन आहे काय पार्किंग जास्त आहे ना येऊ आता काहीतरी आम्ही खाऊ पिऊ आणि परत रिटर्न निघू आता होणार माळशेज घाट मेन सुरू दुसऱ्या फोनमध्ये सिनरीज व्हिडिओ आलेत आपला फोन एवढा क्वालिटीचा नाही सपोर्ट केला तर नक्की त्या व्हिडिओमध्ये ॲड होईल ट्राय करेन दाखवायचा मस्त सिनरी आलेलं आहे याच्यानंतर माझं याच्यानंतरचे मला व्हिडिओ तू द्यायचे का शेअर करायचे पुढे आई आता कारण माझं झालं आहे वापरून याला पण लावायचं आहे याला पण व्हिडिओ टाकायचे आहेत त्याचं पण इंस्टावरती चॅनल आहे इंस्टावरती काय अकाउंट आहे ना तुझं काय ते अकाउंटचं मी हे टाकीनच डिस्क्रिप्शनमध्ये नाही राहून दे काय नाही होत चालेल आता खाता बिता भेटू आपण चल अरे चल चल अरे चावी घेतली का चाय पियाला सगळ्यांनी आपापली ऑर्डर दिली आहे अर्ध्यांची मिसळ इडली वडा बिडा सगळं येत आहे आणि इकडे बघा गिंबलची तयारी चालली आहे फुल सगळे एक ब्लॉगर आलेत आज बघू रे थांब आपल्याला पण व्ह्यू बघून दे भाई घेऊ ना चाय पाडशील मेले इकडे सिनेमॅटिक शॉट चाललाय भाई थांब रे अरे इथून पण आहे ना बट अरे नाही मी लंच बंद करत होतो फक्त पैसा असून फायदा नाही अरे माझं लंच बंद करत होतो मी एवढं येतं मला. हो ना बस ना झालंच नाही स्टार्ट मी याचं बटन दाबला तर मी काय करू चालू फुल सिनेमॅटिक शॉट चालू आहेत चाट आता आता ये स्वप्नी पण कधी गरम पण नव्हती बाई आमच्याकडे आधी मॅग माझ्या मीठ टाकून पितात चाय एकदा रिटर्न कसं परत कसं केलेलं चेंज झालीच जागा मी एंटरवर गेलो किंवा स्कूटीवर आलो आणि का तुम्ही मग राहिलात कुठे एवढं बाकी माझ्या मागे बस का माहिती का पार सगळ्यांची इथे वाढ लागली थंडीने कुडकुड करते काय सगळे ड्रायव्हर जेवढे ड्रायव्हर आहेत 1 2 तो तिकडे हंटर सगळे कुडकुड करतात पाचच्या तिथे जाऊन दे हालत
पडला काय त्याला ऑलरेडी पडलेला. ए चष्मा काय अरे हा भाई साहब. माझा पण व्यवस्थित लावतो. अरे याला टाईट आता कसं करणार हम्म? असं कसं करणार? मी पडलं तर बघा ना. पाटणा फिरव त्याला. हे ना हा थांब हा. नाही होते मागून बघ. हवा टाईट झाली असेल. चला भाई आता आपल्या इकडनं दाखवतो रोड तुम्हाला. जो वाट लागले अर्धा रोड जरा रेकॉर्डिंग झाली नाही आहे. नशिबाने जर कोणाकडनं रेकॉर्डिंग भेटली तर दाखवूच. त्यावर धूळ बघू शकता तुम्ही. फार कशाची वाट लागते. आता आमची एकच गाडी पार्टी राहिले, बाकी सगळे गेले पुढे. तर 2 मिनिटात पॉजमुळे पण बघायला गेलं तर जामच रस्त्याची वाट लागलेली आहे. आम्हाला समजलं त्याच्याहून जास्तच घाण वाट लागली रस्त्याची. असेच घाटात मुलीच येऊ नका, काय गरज नाही आहे. आले 4 महिने घरात बसा, असेच घाटात येऊ नका. कुठे एवढा तू साई गेला सर्विस दिला आणि अजय गेला ती साई गेले अंडर साई गेले आपल्या एक्सप्रेस साई चला भाई हाँ? अरे स्टँड काढ बॉट माणसा
फिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे फिरवाने सर्ग हा भवतीने जी पाठोपाठ घे आत्ता आलो आपण गणेश खिंडमध्ये. म्हणजे आमचं घाट चढून झालं आहे, उतरायचं राहिलं फक्त. पोचणार आहे आता फायनली स्पॉटवरती थोड्या वेळात. जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा फिर जा रे गीत गारे धुंद भारे हो हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कली अशी चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कली अशी चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली तडा शिंपिला जणू प्रीतीने हिरवाने सर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे. तर फायनली आपण आलो आपल्या स्पॉटवरती. तो आहे शिवनेरी किल्ला. आता जर आमचा इन्सिडेंट झालेला म्हणून आमचे 2 माणसं पाठवाट चालत आहेत. एक जण जरा इंजर्ड आहे, तो तेव्हा माझा दलिंदर मित्र त्याला घेऊन येतो आहे. बाकीचे वर गेलेत. आपण जाऊया हळूहळू पुढे. थांबा अच्छा मोबाईल इथं घे भाई, मला पुढे चालून दे भाई. ब्लॉगर आले ब्लॉगर एकदम काढला सस्ते ब्लॉगर ये भाई सस्ते ब्लॉगर आले भाई सस्ते ब्लॉगर. हे आय करा सगळ्यांनी. कुणाला लागेल ना? नाही लागणार. आपला शिवनेरी किल्ला भाई. तुम्ही लोक नाजूक आहेत भाई. फर्स्ट कोण काय नाही घालणार तो शिव्या. तर कसं वाटतं आपली ट्रिप एंड झाली आणि शिवनेरीत आपण चढायला चाललोय. जरा काही शब्द बोलता आपले. खूप छान वाटतंय. आता वर पोचल्यावर समजेल कसं वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे आदिती ताई? सगळ्याला चांगलंच वाटतं. आता सगळ्यांचा जीव निघालाय गाडीत बसून. हे चला बा इकडनं मजा येईल. ओ हा सॉरी मग या तुम्ही. मी इकडनं चढत जातो.
2 रूट आहेत, एक सरस असे शिडे आहेत, एक आहे शिडे आहेत. हे आय थिंक हे उतरायला आहेत. आता आलोय आपण एंडला आणि व्ह्यू बघा फक्त, याला बोलतात व्ह्यू. आणि आपली माणसं येते तिकडनं चालत, आपण जाऊ इकडूनच. हा आमचा हरामखोर माणूस आहे, दिसतो तसा नाही, शांत आहे ते, शांत आहे. चेहऱ्यावरून शांत आहे, अंगातले किडे. नाही तो येईल आरामात रे तुझा. हा मुली कॉम्प्युटर तिथं ए दर्शन जा रे आतमध्ये. इकडनं आलो आपण मंदिराकडे, तिकडे वरती मंदिर आहे. सगळे चाललेत मंदिराकडे, जायचं होतं वर, पण आम्ही चुकून इकडे आलो तर बोला आता मंदिराच्या पाया पडून जाऊ आधी. हां पहिला लागला ना हां हां नव्हतं जायचं, इथून जाऊ शकतो. ओके. ना असं वरती नाही जायचं, तिथून डायरेक्ट वरती जायचं. हे एवढंच आहे, तिथून गेले वरती प्लेनच आहे. अच्छा, तुम्हाला जायला अजून 2-3 दरवाजे आहेत. बालेकिल्ला वगैरे आहे. इथं बालेकिल्ला नाही आहे. पाणी नको लाव त्याला, खराब होऊन जाणार. आता कुठे पुसू? चला चल भाई, आपण आतमध्ये आपण दर्शन देऊ चला देवाचे. हा बनवतीलच. पहिले नव्हते आले, आलो तेव्हा 3-4 वेळा आलो तेव्हा नव्हते येत होते. जय शिवराय. इकडे आता अरे मस्त विटांचं बांधकाम वगैरे एकदम मस्त झालं. नाही आहे बंद फोटो काढणं, आतमध्ये व्हिडिओ काढून दिली नाही आपल्याला. इकडे आतमध्ये आपली देवीचं हे आहे, मूर्ती आहे. आणि कन्स्ट्रक्शन बघा एकदम मस्त करून ठेवलं आहे. आणि हे व्ह्यू एक आतमध्ये मस्त की देवीची मूर्ती आहे. आपले जिजाऊ आहेत, महाराजांच्या छोटेपणाची एक मूर्ती अशी तिकडे आतमध्ये आहे. येऊन बघू शकता तुम्ही, आतमध्ये व्हिडिओ फोटो काढायला देत नाही. चला आता आपण जाऊया वर, मेन पालना बघायला शिवाजी महाराजांचा. गया ऊपर जाऊन तर त्याला जातोय तो आरामात. नाही रे, उसका सगळे थांबलेत पाणी ब्रेकसाठी. चला जरासं राहिले, जरास. इथे दरवाजाबद्दल माहिती दिली, वाचून घ्यावी. चला कुलूप दरवाजा बोलतो त्याला, कुलूप दरवाजा. हे आमचे घसरलेले माणूस. कसं वाटतंय घसरून? चांगलं वाटतं. तर पुढे गेला त्याचा काय, तो गेला लावून दे त्याला. लागले त्याला विचार जाऊ. आता सगळ्यांची अर्धी तरी हवा झाली टाईट. आता एजला पोचायला झालं शिवनेरीच्या. निघाल्यावर नंतर टार्गेट आहे की उतरले निघायचं आहे. आता किती परत स्टॉप घेऊ, किती थांबू ते बघावं लागेल. आणि रिटर्न संध्याकाळच्या आधी महाशेज घाट क्रॉस करायचं. संध्याकाळच्या आधी 10 किलोमीटरचे ते रस्ते होते. हा नंतर परत तो भाई 10 नव्हते ते, मला पण तेच आधी 10 समजलेलं. 10च्या वर फक्त रस्ता खोदलाय महाशेज घाटाचा. मला पण 10 किलोमीटर सांगितलं की 10 किलोमीटर रस्ता खोदलेला असेल, पण 10च्या वर खोदून ठेवलेला. अरे माझा पुढचा गाडी अरे व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली नाही म्हणून तर जाताना बघू, जर जाताना केलं ना रेकॉर्ड तर होईल. अरे आमच्याकडे त्यांचं हे तरस युटी आहे त्यांची. चाललेत आमचे 2 मित्र पाठवट येतात, बाकी सगळे पुढे चालत आहेत एकदम नॉर्मल, एकदम आरामात.
जरासंच राहिलं प्लेन वॉक आहे. ह्याच्यानंतर असल्यावर थोडंफार वर असेल, वर तर वाटत नाही. बघू आता जे होईल ते होईल. हां जाऊन दे मग. बघू आता मग थोड्या पोचू डायरेक्ट. वर गेल्यावर दाखवतो काय काय दिसतंय ते. मग नंतर डायरेक्ट कल्टी मारायची मुंबईसाठी. बाकी काही नाही, आमचं एकच टार्गेट आहे की संध्याकाळच्या आधी माळशेज घाट क्रॉस करायचं आहे. बाकी नंतर काही सुंदर असतं आम्ही आरामात जाऊ थांबत. तर भेटूया पुढे. तर फायनली आपण आलो आपल्या पॉईंटला, फायनल डेस्टिनेशन. इकडे आपला ट्रेक संपतोय. हा त्या टाईपचा काहीतरी असतो, मंदिरच असतो. मंदिर आपल्या त्या मंदिराच्या वरती मस्जिद आहे. रायगड का राजगड? हा रायगडलाच आहे ती. रायगडलाच की ते असं वाटत पाहिजे तो मस्जिद होतं म्हणून त्याला मंदिराला मस्जिदसारखा हे शेप देऊन ठेवला आहे महाराजांनी. ये टॉमबॉय पण नाही ती बाई. मगाशी तिचे कांड सांगितले मी नाही ओळखत बाई. बघा तुमच्यावर येईल तुम्ही बघून घ्या. पोरी बोलते आमचा आवाज आहे नाही. तर तिकडे आपला शिवाजी महाराजांचा जन्म झालेला हे आपल्याला वर जाऊन देतात. अरे चल ना बाबाई, चला चला. तिथे आहे ना 10 on 10 बेंच. दर्शन दाखवली बाई तू. तुझा काय बरोबर, तू गेलं बरं असशील. आरामात आरामात जरा जाऊ दे मला. आम्ही इकडे कार्यकर्ता निघा इकडून. ते ट्रायपॉड पण आहे कोणाचा तरी, फोटो काढून घेऊ त्याच्यावर. हो का, फोटो नाही काढत, व्हिडिओ काढतोय. फोटो काढ नाही. तर आता आपण आतमध्ये जाऊया. जय शिवराय. इकडे वर जायला अजून आहे आपल्याला. वर जाऊन नंतर चेक करू. हे चला अजय, नंतर काढू फोटो. अजय चल खाली चला. भेंडी महाराजांचं हे आणि इकडे त्यांचा पाळणा आतमध्ये फोन जात नाही म्हणून. चला वर जाऊया. आपण नंतर काढू. सगळ्यांनी आपले स्थानग्रह केले आहेत. इकडे हत्ती तलाव आहे. इकडे आपलं शिवाजी महाराज जन्मस्थान हा जस्ट त्याच्या बाजूला. बदामी टाकी ती बदामी टँक. ह्याच्या पुढे कडेलोट टोक. इकडून आता जाऊया कडेलोट टोकाला. एकाला आता कुणातरी लोटतोच तिकडनं खाली. साई तिकडनं एकाला लोटूया का आपण? नाही अरे पुढे अजून ते नाही ते. चला तेच मग काय करायचं, तेच बोलतो. तिकडनं गेल्यावरती लोटूया का बोल एकाला. मी तयार आहे, फक्त एक धक्का कामच झाला. या फ्रंट चालू आहे का बॅक चालू आहे? हा बॅक. फ्रंटनी उलटा होतो ना, मिरर हे होतो. मग हे बाय हे अशी माणसं रस्ता असून कुठनं पण यायची सवय आम्हाला. हां तू चिअर्स कर.
आपण 2 वाजेपर्यंत निघणार होतो. 2 वाजेपर्यंत खाली जाता जाता 3 वाजता निघायची इच्छा आहे. सांगतो खाली जाता जाता 3 वाजता तुला सांगतो. आपण पोहोचणार किती वाजता? आपल्याला येताना कुठे मेडिकलला दिसला ना? नाही ना. वगैरे तो भेटला कोणाच्याच गाडीला फर्स्ट एड किट नाही. नाही ना. अरे ते सो ब्युटिफुल. अरे यार नाही हे बघ समोर तिकडे काय पाहुणे दोन पुढे आहे. आय उतरता उतरता टाइम पण लागणार आहे. नाही जय हिंद. हा जय हिंद. इथे पण आहे. हा आहे ना भाई. मला वाटलं चार्जिंग. तर त्याला आलोय आपण कडेलोटला. इथे इच्छा तर होते एकाला लोटायची पण जाऊन दे. तेरे को लोटू के इधर से मुक्त हो जाएगा. टेंशन कम होएगा सबका. चला सबका टेंशन एक ही बार में खत्म. हे तो व्लॉगर दादा आला इकडे पण. अरे मग येणार आज भाई. हे चल. हाय हाय. चला आरामात उतरा इकडून. त्या शूजला ग्रिप नाही. माझ्या शूजला आहे. मी मस्त ग्रिप मारत होते. कितीला घेतलं तुझे शूज? 600. 350 ला येतात. 400 रुपये. हा ना. ये वही ना अपन लेके आए वो. नाही नाही हाय 400 रुपये. मला फ्रीज भेटले. बर्थडे गिफ्ट आहे. पैसे दुसऱ्याचे आहेत. तसं ना. भाई मेरा तो 400 रुपये है. माझे पैसे दक्षिण पडले मी दिले सगळे. वाले पण काय एवढे महागातले नाही जे मी ट्रेकला घालते. पण त्याची भाई ते ट्रेकला घालायचे ऐकत नाही. स्पोर्ट्स शूज आहेत ते. स्पोर्ट्स पण नाहीत रे. रनिंग शूज आहेत ते. अरे हे नाही रे दुसरे. माहिती रे तू वाले. यारचे पैसेवाले नसतात सगळे. प्रोफेशनल ट्रेकिंग. पण 1500 वापरतो. अरे बा. आम्ही 150 वाले. जाऊन अम्ब्रेला मॅन्युफॅक्चर करून ट्रेकिंग शूज घेऊन आलो मी. बाप. तर आपला लास्ट पॉइंट कडेलोट आलं फायनली. काय डॅम कोणता डॅम आहे? तो डॅम कोणता आहे रे? पुढे गेला. पुढे जा. हा आपण बघितलं ना फोटो. हे दर्शन. वाव. अबे इकडं वाकलाय पूर्ण. हा आहे कडेलोट पॉइंट. कडेलोट. त्या होल आता सगळ्यांचे इथे झाले. आता फोटोशूट सुरू. पट्टा फोटो काढतील. सगळ्यांनी बॅगा बेगा आपले ठेवले तिथे. एकही चांगलं अरे मस्त. सगळ्यांचं इकडे झालं थोडंफार. नको नको झालं मस्त. फोटोशूट चालू आहे. 4-5 फोटो आणि अरे खा अजून आहे. हे फोटो काढ. राहिला बघ उभा. तर सगळ्यांचं आता झालं आपलं फिरून. टाळा. सगळे बाय बाय. बॅक टू होम. जय श्रीराम. जय शिवराय. शिवनेरीला आलो. जय श्रीराम जय शिवराय.